व्यवसायामध्ये अपयश आलं तर खचून न जाता पुन्हा महाराजांचं नाव घेऊन वेगळ्या पद्धतीने कार्य जर केलं तर महाराज नक्की यश देणार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। आज एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तो म्हणजे आपल्या देवघरातील अशा काही वस्तू आहे, त्या जर जेवढ्या जुन्या होतील तेवढ्या आपल्याला त्याचा फळ मिळत असतं, फायदा होत असतं। त्यामुळे ह्या वस्तू चुकूनही फेकून देऊ नका, कुणालाही देऊ नका। बघा, चला बघूया ह्या वस्तू कोणत्या आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। बघा, अशा आपल्या देवघरामध्ये वस्तू आहेत। आपण जेव्हा सेवा करायला बसतो तेव्हा म्हणजे आपण जशी जशी आपली सेवा जुनी होत चालते, आपल्यामध्ये पण ऊर्जा निर्माण होत असते आणि आपल्या वास्तूमध्ये पण ऊर्जा निर्माण होत असते। त्या ऊर्जेमुळे आपण खूप म्हणजे आपल्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात, घरामध्ये पण चेंजेस होत असतात। देवपूजा करताना आपलं मन जर एकाग्र असेल तर आपल्याला खूप मन शांती लाभते। कुठेही आपण ज्यासाठी धडपड करत आहोत रात्रंदिवस, ती मन शांती फक्त महाराजांचं नाम घेतल्यानंतर खूप भेटत असते। महाराजांची सेवा केल्यानंतर आपल्याला खूप धन दौलत पैसा मिळेल, म्हणून आपण महाराजांची सेवा करू नये। तर जी सुख शांती मिळणार आहे ती मिळण्यासाठी महाराजांची सेवा करावी। महाराजांनी खूप काही दिलेलं आहे। बघा, हा आपल्याला मानव देह दिला, हाच आपल्यासाठी खूप झाले। कारण एक जरी पार्ट चेंज करायचं म्हटलं तर आपल्याला लाखो रुपये लागतात। तुम्ही विचार करा, तर देवाने आपल्याला हे अनामूल्य दिले आहे, तर त्याचा उपयोग आपण चांगल्याच पद्धतीने केला पाहिजे। देवाने हे आपल्याला 2 हात दिले तर ते त्याला जोडण्यासाठी दिलेले आहेत। जे 2 डोळे दिले ते त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याचं मुख बघण्यासाठी, त्याला बघण्यासाठी दिलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे तोंड दिलं आहे त्याचं नाम घेण्यासाठी दिलेलं आहे, त्याची स्तुती करण्यासाठी दिलेलं आहे आणि 2 कान त्याचं भजन ऐकण्यासाठी दिलेलं आहे। एवढं नेहमी ध्यानात ठेवा। बघा, अशी एक वस्तू आहे, आपला जो देवघरातील दिवा आहे तो जेवढा जुना होईल तेवढा तो आपल्याला पुण्य फळ देत असतो। त्यात वेगवेगळे आकार तयार होत असतात। जेवढा जुना होईल तो कुणालाही दान करायचा नाही, तो तुटला फुटला खराब झाला तरी तो व्यवस्थितच ठेवायचा आहे, कुणालाही द्यायचा नाही आहे। त्याचबरोबर आपण जे देवपूजेसाठी जे रोज बस्कर घेत असतो त्यात एक ऊर्जा निर्माण झालेली असते। लक्ष नेहमी ध्यानात ठेवा, आपलं जे बस्कर आहे ते कुणालाही द्यायचं नाही आहे। त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचे दोष असतात ते आपल्यामध्ये येत असतात। त्यामुळे आपण जे सेवेला बस्कर घेतो ते कुणालाही द्यायचं नाही आणि ते कितीही जुनं हो, कितीही जीर्ण हो फाटू, ते तसंच ठेवायचं आहे। त्या आपल्याला खूप पुण्यफळ देत असतं। बघा, अशा छोट्या छोट्या हे गोष्टी असतात, त्या जर आपण हे केलं तर आपल्याला खूप त्याचा फायदा होत असतो। असेच मी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन रोज येत असते। चला तर मग पुन्हा अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।